नमस्कार मंडळी, मी वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळा आला असेल, आज बनवूया चिकन बिर्याणी, चमचमीत आणि खायला अगदी हॉटेल स्टाईल असणारी। तर इथे मी 700 ग्रॅम चिकन घेतलंय, त्यासाठी 1 वाटी दही घेतलंय। आता आपल्याला यामध्ये सुके मसाले घालायचे। ही बिर्याणी एकदा नक्की करून पहा, खूप छान होती। आलं लसूण पेस्ट घेतलंय 1 चमचा, धना पावडर 1 ते 1.5 चमचा, लाल तिखट 1.5 चमचा, हळद घेतली, बिर्याणी मसाला घेतलाय आणि जिरा पावडर घेतली 1 चमचा। याला आपल्याला यामध्ये मिक्स करायचंय। मीठ घेतलंय 1.5 चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना घालायचाय आणि याला मिक्स करून आपल्याला कमीत कमी 4 ते 5 तास हे चिकन आपल्याला मुरत ठेवायचे। जर तुम्हाला उद्या बिर्याणी बनवायची असेल तर आदल्या दिवशी रात्री तुम्ही ही प्रोसेस करून ठेवू शकता। आपण फ्रीज मध्ये ठेवायचं, जेवढं हे चिकन मुरल तेवढी बिर्याणी छान होते। आता मी 5 तासासाठी ठेवून देते, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया। आता बिर्याणीचा तांदूळ घ्यायचा आहे, तर इथे मी जुना बिर्याणीचा तांदूळ घेतलाय। हा तांदूळ बासमती तांदूळ आहे। तर अर्धा किलो तांदूळ घेतलाय, त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून भिजत ठेवायचं आहे अर्ध्या तासासाठी। आणि इथे 4 मोठ्या आकाराचे कांदे उभे कापून घेतलेत। पातेलं गरम करत ठेवले। आता यामध्ये आपल्याला तेल घालायचे आणि हा कांदा पूर्णपणे ब्राऊन कलरचा होईल तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे। म्हणजे हा कांदा असा कुरकुरीत असा झाला पाहिजे। बिर्याणीला कुरकुरीत असा तळलेला कांदा घातला की चव अजून दुपटीने वाढते। तर आता इथे मी बिर्याणी बनवण्यासाठी जे पातेलं लागणार होतं तर त्यामध्येच हा कांदा तळून घेते। तेल गरम झालंय, तेल थोडं जास्त घालायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा आपल्याला ब्राऊन रंगाचा तळून घ्यायचा आहे। आता ही बिर्याणी बनवताना तुम्ही अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो तांदूळ पण घेऊ शकता। कांदा तळतोय तोपर्यंत आपल्याला भिजलेले तांदूळ एका चाळणीमध्ये ओतून घ्यायचेत। तर बघू शकता मस्त असा कुरकुरीत ब्राऊन कलरचा कांदा तळून झालाय, याला काढून घेऊ। बाकी राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला जिरे घालायचे 1 ते 1.5 चमचा। जिरे लाल झाले की आपल्याला काही थोडेसे खडे मसाला घालायचे। तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंटमध्ये प्रमाण देते। तर इथे दालचिनी, हिरवी वेलची, काळी मिरी, चक्रफूल, मोठी वेलची, लवंग, तमालपत्र असं घेतलेलं आहे। खडे मसाले आपल्याला थोडे फ्राय करून घ्यायचे। खडे मसाले फ्राय झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। तर इथे मी 3 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत, ते घालू। हा कांदा आपल्याला चांगला लाल कलरचा होईल एवढा फ्राय करून घ्यायचा आहे। कांद्यासोबत आपल्याला घालायच्यात हिरव्या मिरच्या। तर इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात। तुम्हाला जर तिखट प्रमाण जास्त आवडत असेल तर थोड्या हिरव्या मिरच्या वाढवा। खडे मसाला आपल्याला दिलाय तेवढाच घालायचा आहे। खडे मसाला जर जास्त घातला तर घशामध्ये अशी आग होते, त्यामुळे आपल्याला हिरव्या मिरचीचा वापर जास्त करायचा आहे। बारीक चिरलेले 2 टोमॅटो घालते। टोमॅटो कांद्यासोबत परतून घेऊ। टोमॅटो लवकर नरम होण्यासाठी 1 चमचा मीठ घालूया। कांदा, टोमॅटो, खडे मसाला, हिरवी मिरची छान फ्राय झाली। आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे। मी तुम्हाला याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। सुके मसाले घातल्यानंतर परतून घ्यायचं। 1 ते 1.5 मिनिट परतून घेतलंय। त्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे। आता आपण यामध्ये घालूया जे चिकन आपण मुरत ठेवलेलं होतं तर ते घालूया। आता चिकनला पाणी सुटलेलं आहे, तर या चिकनच्या पाण्यामध्ये आपल्याला 5 मिनिट झाकण ठेवून शिजून घ्यायचंय। चिकन शिजतंय तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या गॅसवरती पाणी उकळत ठेवायचंय आणि त्यामध्ये भिजलेला तांदूळ आपल्याला अर्धवट शिजून घ्यायचा आहे, म्हणजे 70% शिजून घ्यायचा आहे।
तर तो सुटसुटीत मोकळा होण्यासाठी तेल किंवा तूप घालायचे 2 चमचे। यामध्ये पण आपल्याला थोडेसे चव येण्यासाठी खडे मसाला घालायचे, तमालपत्रे, लवंग, दालचिनी, चक्रफूल, मोठी वेलची, लवंग आणि मिरे पण घालायचे। 5 मिनिट झालेत, चिकन हलवून घेऊया। तर बघू शकता मस्त असं शिजलंय, म्हणजे अर्धवट शिजलंय आणि त्याला तेल पण छान सुटलंय। याला हलवून घेते आणि यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचे, तर तुम्हाला 1 वाटीच पाणी घालायचे। माझे तांदूळ खूप जुने आहेत, त्याला पाणी जास्त लागतं म्हणून मी इथे 1 ग्लास पाणी घातलंय। आता याला झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिट शिजवून घ्यायचंय। अधूनमधून त्याला हलवायचं। तर दुसरीकडे पाण्याला उकळी आली, आता यामध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे। तांदूळ शिजत असताना आपल्याला यामध्ये 1.5 चमचा मीठ घालायचंय, मीठ थोडं जास्त घालायचं आणि पाण्यामध्ये हा तांदूळ थोडासा शिजून घ्यायचा, जास्त शिजवायचा नाही, तर 70% तांदूळ शिजवायचा। 20 मिनिट झालेत, चिकन बघूया। तर बघू शकता चिकन चांगलं शिजलंय आणि यामध्ये पाणी जे आहे तर ते आपल्याला हे भात शिजण्यासाठी लागणार आहे। तर दुसरीकडे तांदूळ पण शिजून झालाय, याला मी गाळून घेते। शिजलेला तांदूळ आपल्याला यावरती घालायचा आहे। तर चिकन चांगलं आपल्याला पसरून घ्यायचंय आणि अर्धे तांदूळ घालायचे। तांदूळ चांगले पसरून घ्यायचे आणि त्यावरती आपल्याला बिर्याणी मसाला घालायचा आहे आणि पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि त्यावरती आपल्याला तळलेला अर्धा कांदा घालायचा आहे। अर्धे बाकी राहिलेले तांदूळ घालूया आणि त्यावरती पण आपल्याला सेम आधी दिला तसाच थर द्यायचा आहे। त्याआधी तूप घालायचंय 4 ते 5 चमचे आणि याला झाकण ठेवून मस्त आपल्याला दम द्यायला ठेवायचंय अर्धा तास। अर्ध्या तासानंतर पाहायचं, एका बाजूने उलटानं किंवा चमचा घालून पाहायचं। जर पाणी राहिलेलं असेल तर अजून आपल्याला 10 मिनिटं ठेवायचंय। तुमचं पातेलं जर जाड नसेल, पातळ असेल तर तुम्ही तवा गरम करून घ्या आणि कमी गॅसवरती तव्यावरती हे पातेलं ठेवून बिर्याणीला दम देऊन घ्या। माझं जाड बुडाचं पातेलं असल्यामुळे मी असंच ठेवलंय गॅसवर। तर बघू शकता 30 मिनिट झालेत आणि थोडंसं पाणी आहे, तर मी अजून याला 10 मिनिटासाठी ठेवते। दहा मिनिट झालीत आणि बिर्याणी पाहूया। तर इथे बिर्याणी तयार झाली। वास तर एवढा छान येतोय, खूपच मस्त। तर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मी मसाले बिझनेस चालू केला आहे। जर तुम्हाला मसाले बनवणं शक्य होत नसेल तर स्क्रीनवरती नंबर दिलाय, त्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता। आणि हे विक्रम मसाले मी स्वतः माझ्या हाताने बनवते, कुठलंही केमिकल यात वापरलेलं नाही। एकदम स्वच्छतेने खडे मसाला, मिरच्या वाळून, निसून, चाळून असे मसाले मी बनवलेले आहेत। माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि तुम्हाला आजची बिर्याणी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।